माझा गमशा पण द्या दोन्ही या. मित्रांनो आज रेडगर पाठीमध्ये प्रेक्षणीय बिनजोड बघायला भेटली. नेहमीच आपल्याला बघायला भेटतं की विशाल दादा सोबत असतात आपल्या सुंदरच्या आणि शिवाशेठ मात्र एक खंबीर साथ त्यांच्या दावणीला आपल्याला बघायला भेटतं सुंदर आणि त्यांच्याच नियोजनाखाली आपल्याला शुभम डोम बघायला भेटतं. एक सुरुवातीला आले एक प्रेक्षणीय शर्यत बघायला भेटली सुंदर आणि शुभम डोम पळाला आणि दुसरी गाडी म्हणजे सुंदरची गाडी पळाली. दादा दोन्ही गुलाल भेटले, काय सांगाल आजच्या या गुलालाबद्दल? पहिली शर्यत सुंदरची व्हॉट्सअपला बॅनरवर जमलेली होती. तिचा टायमिंग ठरला होता 2 वाजता शर्यत काढायची पळाला. ती पळून झाल्यानंतर शिवा शेठ बोलले होते का सुंदरला दुसरा पण फेरा काढा म्हणजे दुसरा पण फेरा काढा. तर आम्ही असं ठरवलं एक शर्यत उजवीला करायची एक शर्यत डावी झाली म्हणजे दोन्ही साईडून घ्यायचा असं ठरवलं होता. ओके. एक उजवीतनं घ्यायची शुभम डॉनची आणि सुंदरची आणि सुंदर ही गाडीची डावीला बोला ती डावीला म्हणजे दोन्ही साईडून घ्यायचा आज निर्णय घेतला. ओके. काय सांगाल आज दोन्ही शर्यती केल्या आणि दोन्ही शर्यतीमध्ये गुलाल घेतला, कसं काय प्रकारे आज आनंद आहे तुम्हाला? आनंद तर आहेच पण समोरचे गाडा मालक पण चांगले आहेत. त्यांना पण त्याही पण मस्त शर्यत केलं त्याबद्दल त्यांचं पण अभिनंदन. आणि शुभम डॉन आणि सुंदर ही गाडी पळाली विरुद्ध कोलीकोपरचा चिक्या आणि भालचा सुलतान होता. प्रेक्षणीय लढत झाली, पब्लिकची खुश झाली. नक्कीच आता समोरचे नंदी म्हणजे चिक्या आणि सुलतान ही गाडी पण एकदम चांगली पळालेली आणि मागच्या मैदानात पण चांगला गुलाल पण केलेला चांगल्या गाडी विरुद्ध. आज पण एक प्रेक्षणीय लढत होती. कसं काय तुम्ही नियोजन केलं? म्हणजे बघा प्रत्येकाला एक आशा अपेक्षा लागलेली होती की आज नक्की कोण पळत आहे आपल्या सुंदर सोबत आणि शुभम डॉन टाकला, तुम्ही काय सांगाल? शुभम डॉन म्हणजे शिवादादाचा आणि आमचा शुभम डॉन कॉन्फिडन्स भरोसा भरपूर आहे. बैल किती रेंजला बोलतं किती नाही ते आम्हाला बरोबर माहिती आहे. त्यानुसारच आम्ही 1 नंबरच्या बैलामध्ये घालला. म्हणजे असा का गाडी होईल असा तो नामांकित बैल आहे त्याचा गुलाल पाडणं हे आमच्याकडे खूप म्हणजे वाईट गोष्ट होईल का लवकरच म्हणजे गुलाल लागायला गाडी नाव पडला का नाव डबल गुलाल करायला लय मेहनत घ्यायला लागते. तर शिवदादा काय बोलले का बोलतो आपण घरचीच गाडी बोलू बोलतं शुभम डॉन आणि सुंदर. तर सुंदरची गाडी जमली व्हॉट्सअपला आणि शुभम डॉन आम्ही घालून गुलाल केला. दादा सुंदर बद्दल काय सांगाल? कारण का त्याची क्रेज मुंबईला पण खूप जास्त आहे बघा. शेवटपर्यंत थांबतात संपूर्ण अड्ड्यातली लोक आणि शेवटी गुलाल झाल्याच्या नंतर एक आनंद व्यक्त करतात, काय सांगाल? पब्लिकच्या साठी संतोष शेट्टी बैल मुंबईला आणला पालवाला. दादा आता बघतोय आपण संतोष शेट पण आता सध्या येत नाही म्हणजे समाजसेवेमध्ये एवढे मग्न आहेत की कुठेतरी बिनजोड क्षेत्र असू द्या बैलगाडा क्षेत्रामध्ये येत नाही. पण कधी आपल्याला प्रेक्षकांना बघायला भेटेल का संतोष शेट? संतोष शेट रविवारी येणार आहे 100%. ओके, म्हणजे खिडकाली मैदानात 14 तारखेला संतोष शेट आणि सुंदर पण पालणार आहे. ओके. दादा शिवा शेट बद्दल काय बोलाल? कारण का मागच्या टायमाला पण त्यांनी शुभम डॉन उतरवलीला बघा मुंबईला आणि त्या टायमाला पण चांगल्या 1 नंबर मध्ये शर्यती केल्या. म्हणजे कुठं ना कुठं ते पण नंदी आणतात आणि 1 नंबर मध्ये पण नेतात, काय सांगाल? मास्टर माइंड आहेत ते बैलगाडी क्षेत्रातले. त्यांचा जो बैलगाडी क्षेत्रामध्ये नॉलेज आहे ते ज्यानंतर त्या इथं ठरवलं की ही गाडी आपण या बायला मारू ना ती गाडी 100% शिवाशेठ मारतात. दादा बरोबर. आज ना बघता सुंदरकडे बघता अशा अपेक्षा लागलेल्या आहेत सगळ्यांना की पुसेगाव हिंद केसरी मैदान येते. कशा प्रकारे नियोजन केले आणि कशा प्रकारे गाडी पळणार काही थोडंफार हिंट द्या. पहिलं 3 फेऱ्यांचे नियोजन मी नाही करत, ते साहिल म्हणून हे आणि तो अनिकेत बेडकर ते दोघांना 3 फेऱ्यांचे ह्याच्यात असतात. 3 फेऱ्याचा आणि स्वतः शेट करतात. आम्ही फक्त बिंदोडचा शिवाशेठ आम्ही. ओके, म्हणजे दादा एक प्रेक्षकांना अपेक्षा पण लागलेली आहे. काय वाटतं चांगली पळेल का गाडी ती? 100% चांगली बोला. ओके, म्हणजे पहिलं दादांना माहित आहे पण शेवटी कसं आहे नियोजन त्यांचं आहे त्याच्यामुळे दादा काही बोलू शकत नाही. आजचं पण दादा नियोजन तुमचं चांगलं होतं. या जोडीकडे बघता काय वाटलं तुम्हाला? कारण का शुभम डोम पण बघायला गेलं चांगला पळतोय पण कुठे ना कुठेतरी चर्चेमध्ये नव्हता. कसं आहे बैल पळतं आता आम्ही समोरच्यांना विचारतो का बाबा शुभम डॉनला पाहायला द्याल का ते नाकारतात. पण शिवादाबाला का पब्लिकला पण दिसत आपण पण होता आपला पण स्वतःचा बैल शेटचा. मग सुंदरनं शुभमचीच गाडी पळवली आणि आज प्रेक्षणीय लढत झाली मस्त की गाडी पळाली. दोन्ही नंदी चांगली पळाली. मित्रांनो समोर बघताय शुभम डॉन म्हणजे एक पब्लिकला ठाम बैल आणि खूप कमी वयापासून तो पब्लिकला पळतोय. मुंबई बिनजोडला 1 नंबर मध्ये खेळतोय आणि सध्या हळूहळू शिवादादा असू द्या विशाल दादा असू द्या यांच्या नियोजनामध्ये एकदम टॉपला पळतोय. तर शुभम डॉन बद्दल काय सांगाल? कारण का एक मला तर वाटतं रागीट नंदी आहे आणि पब्लिकला एकदम चिरून पळत, काय सांगाल? दोन्ही साईड पब्लिकला पळतं आदत मध्ये असल्यापासून. आदत मध्ये त्यांनी 1 नंबरची गाडी मारलेली. बरोबर दादा. काय सांगाल? कारण का मुंबईच्या बिनजोडला पब्लिकला पळणं खूप कमी नंदींना जमतं.
त्याच्यामध्ये एक आपला शुभम डोम पण मोडतो, काय सांगाल? शुभम डॉन आणले पहिलेच पब्लिकला पलवला होता खिडकालीला. गुलाल घेतला होता. हो, एक चांगली गाडी होती समोरची पण आणि चांगला गुलाल झाला. काय सांगाल शुभम डॉन बद्दल, कशा प्रकारे त्याचं नियोजन आहे आणि कोणाच्या नावाने सध्या पलतंय? आता शुभम डॉन दाती दुसरा अजून, हम्म. आणि शिवांश वेतलाच्या प्रसन्न शिवा म्हात्रे नारायण आणि योगेश वारे कालगाव यांच्या नावाने बोलतो. दादा काय सांगाल, आता बघतोय दुसऱ्या वयापासून म्हणजे आता आदत वयापासून तो चांगले गाडी खेळतोय, याच्या फ्युचर कडे बघता तुम्हाला काय वाटतं, कुठपर्यंत हा पोहोचू शकतो? एक नंबरलाच पळल तो. हा. त्याच्यात बैलांना ताकद आहे तेवढी पालाची. हा. दोन्ही रस्त्याने पब्लिकला पळतं ना, दोन्ही रस्त्याने पळून त्यांनी एक नंबरच्या गाड्या मारलेल्या आहेत. जेव्हा शुभम डॉन मुंबईला आला होता ना गेल्या वर्षी, हा. एक नंबरच्या गाड्या मारलेल्या आहेत त्यांनी मुंबईला. विशालदा, तुम्ही बघता एवढे सगळे नियोजन करता, मग तुम्हाला पण नाही का वाटत की एखादा नंदी घ्यावा आपल्या दावणीला काहीतरी असावा? ते गाडा मालक सांगतात आमचाच बैल घेऊन जा, तू बैल घेऊच नको, हे बैल तुझाच समजाचा. असं मग ते माझाच बैल समजूनच मी नियोजन करीत असतो प्रत्येकाला, आणि त्यांचा माझा विश्वास भरोसा असतो. हेच माझ्यासाठी भारी आहे, मी त्यांचा आभार आहे सगळ्यांचा. दादा बघा, आज अगोदर पासून तुम्ही नियोजन करीत आल्यात, कुठून कुठं अगोदर पण शुभम डॉनचा झाला, सैराटचा झाला किंवा आपल्या सुंदरचा झाला, असे टॉपचे नंदी आहेत ना. मला तर वाटतं ते अगोदर कमी थोडेसे खालचे याच्यानं केल्याचं आपण शर्ती बोलू शकत ना, किती नंबरला केल्याचं, पण ते थोडेसे खाली गेले होते, नंबरमध्ये नेलेत तुम्ही. कसं शिवदादाचा आमचा कॉन्टॅक्ट असतो रोजचा. आम्ही पैऱ्यांचा किंवा कोणाची गाडी धरायचं हे आम्ही ठरवतो. शिवदादा आणि आमचा दोघांचा ठरलेलं असतं का आपण आज ही गाडी केलाची, आज या रस्त्याने याला पालवता, त्या रस्त्याने दुसरा बैल पालवता, त्यानुसार आमचं नियोजन ठरलेलं असतं. त्या पद्धतीने एक असते शर्यत जिंकून बैल आम्ही टॉपला नंबरला नेतो. दादा जास्त वेळ नाही घेणार, उशीर पण झालाय बघा, जास्तीत जास्त 1 मिनिट घेतो तुमचा. आज एवढं चांगलं बैल पालात, मग यांना 3 फेऱ्यामध्ये पण नेऊन कुठेतरी वरती आणण्याचं काम पण तुमच्या अंगावरतीच आहे, तुमच्या खांद्यावरतीच आहे. काय सांगाल, येणाऱ्या काळामध्ये काय नियोजन वगैरे लावत आहे का? मुंबईला असलं 3 फेऱ्याचं तर नियोजन करू, पण वरचं नियोजन आपल्याला नाही, ते आपण 3 फेऱ्यांचं नियोजन नाही कधी केलेला आहे, ते क्लिअर सांगतो. ओके दादा, आता आपल्याकडे पण चांगली मैदानं पडतील. तिकडे कल्याणमध्ये झालं, कर्जत साईडला एक चांगली आपल्याला नेहमीच मैदानं बघायला भेटेल, तिथं जर तुम्ही नियोजन करू शकता. आता आपले मुंबईचे सर्व नंदी पालाला असते, त्यावेळी आमचे सर्व नंदी पालालाच असणार 100%. 3 फेऱ्याच्या मैदानाला ना जेवढे बैल असेल तेवढे पालाला येणार. दादा सध्या कोणतं नियोजन आहे तुमच्याकडे, कोणकोणत्या नंदीचे म्हणजे नियोजन करताय तुम्ही? आता शिवदादा म्हात्रेचे सगळी बैल म्हणजे राणा, शुभम डॉन, आता संतोष शेठचा सुंदर, आणि दुंदऱ्याचा आकाश शेठचा आरण्या, अनिल शेठ भाग्यन आंबेगाव, मुरबाड एक्सप्रेस सरकार, अजून दावडीचा सैराट, आपलं सुनील पाटील घेसर यांचा डोंबिवली एक्सप्रेस सैराट, अजून कर्जत भागामध्ये ते डॉल्फिन वाले बडवलचे, आणि आमचे असं भरपूर जणांचं कडे अनिल शेठ पाटील दातिवली. मित्रांनो बघा, म्हणजे एवढे सगळे नंदीना कुठं तरी फुलाची पाकली मदत करून एक टॉप वरती नेलेलं आहे. विशाल दादाचं म्हणजे बैलगाडा क्षेत्रामध्ये योगदान पण तेवढंच आहे. खरं सांगायचं तर म्हणजे बऱ्यापैकी हेल्प सुद्धा होते गाडा मालकांना, त्यांची नंदी कुठेतरी उजेडात येण्यासाठी. आज बाईट मार्फत ते पण कुठेतरी संपूर्ण जनतेला दिसतात. आज शेठच्या सोबत आपण नेहमी बघायचो, खंबीर साथ असायची शेठ सोबत. शेठच्या आशीर्वादाने मी आज इथपर्यंत आहे. याच्या पुढे सर्व काय असेल ते माझं श्रेय सगळं स्वर्गवासी पंडित शेठ फडके यांचं. नक्की दादा, जास्त वेळ नाही घेत. बघा, शेवटचा प्रश्न विचारतो दादा. मागची बाईट टाकलेली आपण, तेव्हा सगळी जण सांगत होते की वेगाचा शेवट सर्जा आणि सुंदर ही जोडी एकत्र आणून घाटावरती पळवा. असं काय नियोजन होईल का कधी? ते शेठ करतील, संतोष शेठ, आणि ते वरचं नियोजन करते. आपण वरच्या नियोजनात नसतं. आपण मुंबईला काय करायचं ते आपल्यावर आहे. ते संभाजीनगर आणि सातारा वाटतात पळवतात ते शेठ स्वतः करते. नक्कीच दादा, शुभेच्छा देऊया. पण ही जोडी एकत्र आल्याच्या नंतर कसं वाटेल? चांगला स्पीड लागेल ना, भारी पळेल गाडी दोन्ही. नक्कीच मित्रांनो, एक प्रेक्षकांची इच्छा होती म्हणून हा प्रश्न घेतला. तर नक्कीच दादा, शुभेच्छा तुम्हाला खूप. आणि ही सर्जाची आणि सुंदरची गाडी पळाली तर खूप चांगला स्पीड लागेल. शुभेच्छा दादा तुम्हाला. धन्यवाद.